नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वसंतराव देशमुख सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्षपदी नियुक्त मोहिते पाटलांचे वर्चस्व अधोरेखित. पाहूयात काय आहे बातमी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक हालचालींना वेग आला असून पक्षाने सोलापूर जिल्हाध्यक्ष पदासाठी नवे नेतृत्व निश्चित केले आहे. पंढरपूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य व मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक वसंतराव देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्याच उपस्थितीत देशमुख यांना पक्षनेते जयंत पाटील यांच्या सहीचे अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले. या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. जयंत पाटील यांनी पत्रातून देशमुख यांना पक्ष संघटना बळकट करण्याची आणि शरद पवार यांचे विचार तळागाळात पोहोचविण्याची जबाबदारी सोपवली आहे. वसंतराव देशमुख हे पंढरपूरच्या राजकारणात एक जुने आणि जाणते नाव आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले असून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना मोहिते पाटील यांचे खंदे पाठबळ लाभले होते, तर स्थानिक पातळीवर स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या गटाशीही त्यांचे संबंध होते. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजप विरोधात बंड केले होते, तेव्हा वसंतराव देशमुख यांनी त्यांची साथ दिली होती. त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यापासून दूर जात मोहिते पाटलांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे देशमुख हे मोहिते गटाचे प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले. जिल्हाध्यक्षपदी निवड महत्वपूर्ण का? तर सोलापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही नियुक्ती अत्यंत मोक्याची आणि रणनीतीनुसार केलेली वाटते. जिल्हा अध्यक्ष पदावर आपले कट्टर समर्थक नेमून मोहिते पाटील यांनी पक्षावर प्रभाव राखण्याचा डाव खेळला आहे. यामुळे पक्षात मोहिते गटाची पकड अधिक बळकट होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नव्या जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता असून वसंतराव देशमुख यांचे नेतृत्व पक्षासाठी महत्वाचे ठरू शकते.